बोल भारत माता की. पूर्ण ताकदीने आवाज आला पाहिजे. बोल भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या जाहीर सभेसाठी जमलेले उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी या नगराचे आराध्य दैवत संत श्री लटारे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती राजा भोज, संताजी जगनाडे महाराज यांना वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. या ठिकाणी मंचावर उपस्थित देशाचे नेते माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार माननीय दादाराव जिकेचे साहेब, रामदासजी तडस साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील भाऊ गफाट, सरिताताई गाखरे, संदीप भाऊ काळे, शिंदे गटाचे शिवसेने शिंदे गटाचे नितीन भाऊ दर्यापूरकर, सुधीर भाऊ दिवे, श्री दिलीप भाऊ पोटफोडे, मंचावर उपस्थित श्री स्वातीताई भिलेकर, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी. वेळेच्या अभावी मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही, पण आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आर्वी मतदारसंघातली सर्व मतदार बंधू भगिनींनो, आज आपल्याला या निवडणुकीकरता मार्गदर्शन करण्याकरता नितीनजी गडकरी प्रत्यक्षात आपल्या कारंजामध्ये आपल्या सर्वांना भेटायला आले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. नेता कसा असावा, खासदार कसा असावा, आमदार कसा असावा, लोकांचे प्रश्न कसे मांडावे, राजकारण कोणासाठी करावं, याचं मूर्तिमंत उदाहरण जर कोणी असेल तर नितीनजी गडकरी साहेब आहे. आपल्या प्रत्येकाला त्याचा प्रत्यय आलाय. नितीनजी नागपूर सारख्या शहराचे जरी खासदार असले तरी त्यांचं राजकारण हे शेतकऱ्यांसाठी आहे, कष्टकऱ्यांसाठी आहे, सर्व ज्या वंचित समाज आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण सर्वांना माहित आहे. एकीकडे आपल्या सर्वांना आदर्श असे खासदार या ठिकाणी उपस्थित आहे आणि दुसरीकडे या वर्धा लोकसभेचे खासदार ज्यांना आपण निवडून दिलाय ते मागच्या 6 महिन्यापासून गायब आहे. आपल्यापैकी कोणाला दिसले असेल तर हात वर करून सांगा. आणि जे खासदार म्हणून निवडून आले, 6 महिन्या जनतेसमोर गेले नाहीत, लोकांसाठी कामं केले नाहीत, ते आता या आर्वी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निवडणुकी करता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार म्हणून दुसरं तिसरं कोणी नाही तर आपल्या पत्नीला उभे केलेले आहे. एकीकडे दादारावजींच्या नेतृत्वात मागच्या 10 वर्षामध्ये देवेंद्रजींचं सरकार असताना नितीनजींच्या मार्गदर्शनात, नितीनजींच्या मंत्रालयाच्या माध्यमातून गावोगावी रस्ते झाले, शेतकऱ्यांसाठी पाणी मिळालं, शेतीला हजारो घरकुल मिळाले, शौचालय झाले, गावोगावी पाण्याच्या व्यवस्था झाल्या. या आष्टी शहरामध्ये जिथे 7 दिवस पिण्याचे पाणी येत नव्हते तिथे 33 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना देवेंद्रजींच्या सरकारने, दादारावजींनी मंजूर करून दिली. मागच्या 10 वर्षात काय काम केलं हे सांगायला वेळ कमी आहे आणि पुढे काय करणार आहे हे मी आपल्याला नेहमी सांगत आलोय. काय काम केलंय, भविष्यात काय करायचं आहे हे मांडणी करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते. आणि दुसरीकडे ज्यावेळी या घराण्याकडे सत्ता होती, आमदार पद होतं, मंत्री पद होतं, त्यावेळी सुद्धा या मतदारसंघासाठी काही करू शकले नाही. तर यावेळी आमदार बनून काय करणार आहे हा माझा प्रश्न आहे. या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणं, प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज उपलब्ध करून देणं, प्रत्येक शेतकऱ्याला
त्याचा शेताचा माल मुख्य रस्त्यापर्यंत बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी पांधन रस्त्याची निर्मिती करून देणं, हे मुद्दे घेऊन या मतदारसंघामध्ये ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. पताका हम तीन दे नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते हैं जाना. सगळ्या समाजासाठी काम करायचं गेलं. या ठिकाणी भोयर पवार समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी ते आराध्य दैवत आहे. त्यांचा आत्मसन्मान, त्यांचा स्वाभिमान असं छत्रपती राजा भोज त्यांच्या नावाने इथल्या शासकीय ITI ला नाव देण्याचं काम या सरकारने केलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलंय. या कारंजामधल्या ITI ला आता चक्रवर्ती राजा भोज शासकीय औद्योगिक विद्यालय हे नाव मिळालेलं आहे. महाराष्ट्रात कुठेच नाही आहे. ते काम या भोयर पवार समाजाच्या सन्मानासाठी महायुतीच्या सरकारने केलं. या ठिकाणी तेली समाज मोठ्या प्रमाणात, त्या समाजासाठी या ठिकाणी रामदासजी उपस्थित आहे. संत जगनाडे महाराजांच्या नावाने आर्थिक विकास मंडळ स्थापन केलाय. त्यासाठी 100 कोटीचे निधी सरकारने दिलेला आहे. त्यातनं तेली समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी, स्कॉलरशिपसाठी, स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा त्यांना कोचिंग मिळणार आहे. त्या ठिकाणी दादारावजींच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून तेली समाजासाठी एक चांगलं सभागृह व्हावा यासाठी 2 कोटी रुपये देण्याचं काम दादारावजींनी केलंय आणि रामदासजींनी केलेलं आहे. भोयर पवार समाज असेल, जो भोयर पवार समाज अनेक वर्ष केंद्र सरकारच्या सर्व्हिसेस मध्ये, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओपन म्हणून गणला जात होता, त्याला ओबीसीचं आरक्षण मिळत नव्हतं. परंतु आता महाराष्ट्रात सुद्धा आणि केंद्र सरकारमध्ये सुद्धा भोयर पवार समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक स्पर्धकाला, प्रत्येक परीक्षार्थाला आता ओबीसी म्हणून आरक्षण मिळणार आहे. तो निर्णय सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून, माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हंसराज भैया अहिर यांनी घेतलेलं आहे. जे काम मागच्या 60-70 वर्षात झाले नाही, जे काम व्हायची कोणाला शाश्वती नव्हती, ते काम आपण या ठिकाणी करून दाखवलं. या ठिकाणी शेड्यूल कास्ट समाजासाठी सर्व बौद्ध समाजाची मागणी होती की या ठिकाणी चांगलं मेडिटेशन सेंटर व्हावा, बौद्ध विहार व्हावा आणि एक वाचनालयाची निर्मिती व्हावी, ज्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाच्या तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी असेल ज्ञानाची जोपासना करता यावी. आणि देवेंद्रजींनी या ठिकाणी 4.5 कोटी रुपयांनी भव्य असं वाचनालय आणि मेडिटेशन सेंटर मंजूर केलं. गोवारी समाज असेल, आदिवासी समाज असेल, त्यांना शबरीच्या माध्यमातून हजारो घरकुल मागच्या 2 वर्षात मंजूर झालेले आहेत. सर्व समाजाशी कटिबद्ध असणारा हा भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आहे. या ठिकाणी नितीनजींनी कारंजाला एक अनोखी भेट दिली आहे. आपण सर्वांना त्या उडान पुलाचं महत्व माहित आहे. ज्यावेळी दादारावजी आणि रामदासजी सुधीर दिवेसाहेब नितीनजींकडे हा प्रश्न घेऊन गेले, त्यावेळी एका फोनवर झालेला हा ब्रिज आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हा संपूर्ण मतदारसंघ नॅशनल हायवेने जोडण्याचं काम नितीनजींनी केलंय. आष्टी पासून तळेगाव ते आर्वी पासून वर्धा असेल, आर्वी पुलगाव असेल, आर्वी सारख्या मध्यवर्ती शहर चारी बाजूनी नॅशनल हायवे जोडण्याचं काम नितीनजींच्या माध्यमातून झालंय. करोडो रुपयाचे प्रकल्प नितीनजींनी दिले आहे. हे फक्त आपल्यासाठी दिलेले आहे. आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी दिलेले आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की या विभागाचे खासदार ज्यांच्या पत्नी आमदारकीसाठी उभ्या आहेत, त्यांना माझा एकच सवाल आहे की एकाच घरामध्ये खासदार आणि एकाच घरामध्ये आमदार हा अट्टास कशासाठी? तुम्हाला पटतं का एका घरामध्ये आमदार असला पाहिजे आणि एका घरामध्ये खासदार असला पाहिजे?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानावर आधारित लोकशाही इथे आली. राजाच्या पोटी राजा पैदा व्हावा म्हणून संविधान लिहिलं नाही. सामान्य जनतेतून सामान्य नेतृत्व उभं राहिलं पाहिजे. नितीनजींसारखं सामान्य नेतृत्व असामान्य झालं पाहिजे. या ठिकाणी दादारावजींसारखं सामान्य घरातनं आलेलं नेतृत्व असामान्य झालं पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. घराणेशाही म्हणजे संविधानाची हत्या आहे, लोकशाहीची हत्या आहे. आणि घराणेशाहीवर वार आणि संविधानाचा बचाव, लोकशाहीचा बचाव या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचा आहे. या विभागाचे खासदार म्हणतात की आमची लढाई, या मतदारसंघातली या विधानसभेची लढाई दादारावजी केचे बरोबर नाही आहेत, सुमित वानखेडे बरोबर नाही आहे, तर आमची लढाई ही नरेंद्र मोदी, नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे. ठीक आहे, मी असेल, दादा असेल, बहुजन समाजाच्या कुटुंबातून, कास्तकारांच्या घराण्यातून आलेले सामान्य लोक आहे. तुम्ही आम्हाला प्रतिस्पर्धी नाही समजू शकत. आम्ही काही तुमच्यासारखे मालगुजार नाही. तुमच्यासारखे आमदार, खासदार, मंत्रीपद आमच्या घरी कोणी नाही. आम्ही सामान्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे. परंतु मला एकच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे खासदार साहेब, की तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, नितीनजी आहेत, नरेंद्र मोदीजी आहेत, यांच्यासोबत संघर्ष कशासाठी करायचा आहे, यांच्यासोबत लढाई कशासाठी करायची आहे. देवेंद्रजींनी या ठिकाणी 300 बेडेड हॉस्पिटल मंजूर केले म्हणून तुमचा विरोध आहे का? नितीनजींनी इथे ब्रिज तयार केला म्हणून तुमचा संघर्ष नितीनजींबरोबर आहेत का? या ठिकाणी हजारो कोटी रुपये दादारावजींच्या माध्यमातून देवेंद्रजींनी, नितीनजींनी या मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेत म्हणून तुम्ही देवेंद्रजींचा आणि नितीनजींचा विरोध करतायत का? या ठिकाणी देवेंद्रजींनी एमआयडीसी दिली, कारंजाला एमआयडीसी दिली, आर्वीला एमआयडीसी दिली, त्या ठिकाणी उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तुमचा विरोध या नेत्यांना आहे का? या नेत्यांना तुमचा विरोध याच्यासाठी आहे की हे लोक या ठिकाणी आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये विकास झाला पाहिजे, यासाठी ताकदीने माझ्या आणि दादारावजींच्या पाठीमागे उभे आहे. आणि हे लोक विकास करतायत म्हणून तुमचा विरोध आहे. तुमचा विरोध हा राजकारणासाठी नाही, फक्त आर्वी विधानसभेच्या विकासासाठी आहे. कारण आर्वी विधानसभेचा विकास झाला तर आपलं राजकारण संपलं हे आपल्याला माहित आहे. आणि एकीकडे आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जातोय, एकीकडे आम्ही काय काम केलं त्याचा मुद्दा घेऊन जातोय, आणि आपण घराणेशाहीच्या जोरावर फक्त न फक्त सत्ता पदासाठी या ठिकाणी राजकारण करताय. माझा आपल्याला प्रश्न एकच आहे, हॉस्पिटलचं काम करायचं आहे, रस्त्याचं काम करायचं आहे, एमआयडीसीचं काम करायचं आहे, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवायचं आहे. या कारंजाच्या एमआयडीसी मध्ये उद्योग आणून इथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा आहे. माझ्या लाडक्या बहिणीला 15 महिन्याला 1500 रुपये आहे, ते 2100 करायचं आहे. हे काम कोण करू शकतं हा प्रश्न तुम्हाला आहे. हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा उमेदवार करू शकतो का? हे काम अपक्ष उमेदवार करू शकतो का? हे काम फक्त न फक्त भारतीय जनता पार्टीचा उमेदवार करू शकतो, भारतीय जनता पार्टीचा आमदार करू शकतो. कारण भारतीय जनता पार्टीचा आमदार हा लोकसेवक असतो. आणि मी आपल्याला शब्द देतो की लोकसेवेचा जो वारसा दादारावजींनी या मतदारसंघामध्ये ठेवलेला आहे, तो वारसा चालवण्याचं काम माझं आहे. आणि 5 वर्षामध्ये एकाही कार्यकर्त्याला, एकाही नागरिकाला कधी निराशा होणार नाही की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सुमित वानखेडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. जो विकासाचा पाया दादारावजींनी या मतदारसंघामध्ये रचलाय, त्याच्यावर सोन्याचा कळस चढवण्याची जबाबदारी माझी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने जबाबदारी माझी आहे. आणि त्यासाठी
मला तुमच्या प्रेमाची, तुमच्या सहकार्याची, तुमच्या समर्थनाची आवश्यकता आहे. या आर्वी विधानसभेच्या भविष्यासाठी आवश्यकता आहे. तुमच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती मदत मागण्यासाठी मी आलेलो आहे. माननीय नितीनजींना एकच शब्द देतो की जो स्वप्न तुम्ही या देशातल्या शेतकऱ्यांबद्दल पाहिलेलं आहे, जे स्वप्न तुम्ही ऍग्रो प्रोसेसिंग बद्दल पाहिलेलं आहे, जे जे स्वप्न तुम्ही दुग्ध क्रांती बद्दल पाहिलेलं आहे, ते स्वप्न आपलं विजन प्रत्यक्षात उतरवण्याचं काम मी करील, या मतदारसंघात करील आणि आपल्याला अभिमान वाटेल असा मतदारसंघ या ठिकाणी निर्माण करून दाखवील. एवढाच मी आपल्या या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बोल भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा